मयुरी हागवणे यांनी तक्रार केलेली होती। त्या तक्रारीची जर दखल घेतली असती महिला आयोगाने तर आज वैष्णवी आत्महत्येच्या टोकाचं पाऊल उचललं नसतं आणि ती आज हयात असते। निश्चितच म्हणजे मयुरी हागवण यांनी महिला आयोगाकडे केलेली तक्रार आणि त्याच्यानंतर म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षांनीच जे काही माध्यमांद्वारे स्टेटमेंट केलं की आम्ही त्यांची तक्रार एका विवक्षित पोलीस स्टेशनला पाठवली होती। परंतु नंतर काय, जे महिला आयोग एक संवैधानिक पद आहे, त्यांच्याकडे प्राप्त जाणाऱ्या तक्रारीचा जोपर्यंत निपटारा होत नाही तोपर्यंत मग त्या आयोगाच्या असण्याला काही अर्थच उरत नाही। त्यामुळे जर मयुरी हागवणीच्या तक्रारीवरती महिला आयोगाकडनं त्वरित आणि योग्य ती कारवाई झाली असती तर निश्चितच वैष्णवी हागवणीचा मृत्यू किंवा आत्महत्या टळली असती। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण घटना घडून गेल्यानंतर सर्वजण चर्चा करायला लागतो, सगळ्या मात्र अशा घटना घडूच नयेत यासाठी काय उपाययोजना करणं गरजेचं आहे। जसे की महिला आयोग असेल, त्याचबरोबर इतर ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांनी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे। तर अवेअरनेसच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर हुंड्याच्या संदर्भात आजही घेणं देणं हे सगळं चालतं। या बाबतीमध्ये समाजामधल्या प्रथितयश नामवंत मंडळींनी पुढाकार घेऊन ह्या हुंडा बंदीवरती म्हणजे फक्त कायदा करून थांबून चालत नाही तर ते समाज मनामध्ये व्यापक प्रबोधन करणं गरजेचं आहे, जनप्रबोधन होणं गरजेचं आहे। एका बाजूने आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा कमी आहे। अशा पद्धतीमध्ये ह्या हुंडा पद्धतीचं उदात्तीकरण करण्याच्या ऐवजी आपण जर प्रत्येक समाज घटकाने यामध्ये पुढाकार घेतला तर निश्चितच या घटना आपल्याला टाळण्यासाठी पुढे जाण्यास मदत होईल। आणि हेच मला या प्रसंगी सगळ्यांना नम्र आवाहन करायचं आहे की महाराष्ट्रातल्या सर्व नामवंतांनी, सर्व सामाजिक संस्थांनी, सर्व राजकीय प्रथितयश मंडळींनी या मुद्द्यावरती पुढे येऊन त्यांच्या पद्धतीने व्यापक जनजागृती करणं गरजेचं आहे। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।